नमस्कार, मी वृषाली पाटील आजची बातमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे जितेंद्र आव्हाडांची। राम शाकाहारी नव्हते, मांसाहारी होते असं वक्तव्य केल्याने जितेंद्र आव्हाड वादात सापडले। रामाचा आदर्श घेऊनच आम्ही मटण खातो असं वक्तव्य आव्हाडांनी केलं। तर रामायणात राम लक्ष्मण कंदमुळं खातात असं शूर्पणखा रावणाला सांगते। शरद पवारांनी आव्हाडांसारख्या चेल्यांना सांभाळावं असं तुषार भोसले म्हणाले। तर देवी देवतांवरून वाद झालेच नाही पाहिजे, वाद घालत बसणार की भविष्याचा विचार करणार असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम। शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श। राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? अहो, रामायणात शूर्पणखा सुद्धा रावणाला सांगते की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघही वनवासात कंदमुळं आणि फळं खातात, पण हा नालायक जितेंद्र आव्हाड म्हणतो की प्रभू श्रीराम मांसाहार करायचे। अरे, तुमच्या दीड दमडीच्या राजकारणासाठी आणि मूल्यांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी तुम्ही कुठल्या थराला जाताय? सगळ्यांची अस्मिता असलेल्या प्रभू श्रीरामांना तरी किमान यातनं सोडा। शरद पवार, तुमच्या या चेल्या चपाट्यांना सुधारायला सांगा, नाहीतर तुमच्या शेवटच्या काळात तुम्हाला वाईट दिवस याच्यापेक्षा जास्त भोगायला लागतील। खरं तर असे वाद झालेच नाही पाहिजेत आणि असे वक्तव्य माहित नाही मला हे त्यांनी केले की नाही, कारण मी अजून बघितलं नाही की आता आपण सगळेच हा विचार केला पाहिजे की आपण सगळे जे भूतकाळात झालं त्याच्यावर वाद करत बसणार की भविष्यासाठी आपण काही लढणार आहोत। आज सगळेच राजकीय पक्ष आम्हाला एक काम दिलं गेलं, आपल्या सगळ्यांनाच दिलं गेलंय की आपण धर्मात वाद निर्माण झालेत, आपल्या जिल्ह्यांमध्ये वाद निर्माण झालेले आहेत, जातींमध्ये वाद निर्माण झालेले आहेत आणि भूतकाळावरनं आपण भांडत आहोत। पण आपण कोणी आत्ता काय चाललंय किंवा आपल्या भविष्याबद्दल बोलत नाही आहोत। माझं सगळ्यांनाच विनंती ही राहील की आपण भविष्याबद्दल बोलूया। जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर अजित पवार गटानं आंदोलन केलं। यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांनी आंदोलनस्थळी शुद्धीकरण देखील केलेलं आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य आहेत जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल जे वक्तव्य केलं त्यानंतर अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाला। त्यांच्या घरासमोर अजित पवार गटाने आंदोलन केलं। तर दुसरी दृश्य आहेत आंदोलनानंतर आव्हाड समर्थकांकडून या जागेचं शुद्धीकरण करण्यात आलं।